नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंडळी, घरात किंवा घरासमोर छोटंसं गार्डन किंवा बगीचा हा प्रत्येकालाच आवडतो. सुगंधित मनमोहक फुलांचा सुगंध हा प्रत्येकालाच आकर्षित करत असतो. तसेच ही रोपं घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतात. पण वास्तुशास्त्रात रोप लावणे खूप शुभ मानलं जातं. यामुळे लोक घरात वेगवेगळ्या प्रकारची रोपं झाडं लावतात. पण ठराविकच लोक असतील ज्यांना माहिती असेल की कोणते रोप घरात लावणे शुभ आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला रोपं, झाडं यांविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. मंडळी, घरात काही अशी रोपं आहेत जी लावल्यास फायद्याऐवजी तुमचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आज त्याविषयी माहिती बघणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार कोणती रोपं घरात लावणे शुभ नाही, तसेच व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणती रोपं लावल्यास घरात धनाची कमतरता होते, ज्यामुळे घरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पण त्याआधी मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तसेच माहिती आवडल्यास लाईक करा. चला तर मंडळी, बघूयात कोणती अशी रोपं आहे जी घरात लावणं किंवा घराबाहेर लावणं शुभ मानलं जात नाही. नंबर 1, बोराचे झाड. बोराचे झाड घरात गरिबी घेऊन येते. ज्या घरासमोर बोराचे झाड असते तिथे माता लक्ष्मी कधी टिकत नाही. वास्तुशास्त्रानुसार चुकूनही घरात किंवा घरासमोर बोराचे झाड किंवा रोप लावू नका. यामुळे घरामध्ये दरिद्रता व घराची शांती देखील भंग होते. नंबर 2, पिंपळाचे झाड. पिंपळाचे झाड अजिबात घरासमोर लावू नये. वास्तुशास्त्रानुसार घरात पिंपळाचे झाड लावणे अशुभ मानलं जातं. पिंपळाचं वृक्ष घरात असल्याने घरात धनहानी होते. मनुष्य पैशाने कंगाल होतो. अशात जर तुमच्या घरात पिंपळाचं झाड असेल तर लगेचच ते एखाद्या मंदिरात जाऊन लावा. जर एखादा व्यक्ती पिंपळाची फांदी तोडत असेल तर त्याच्या पितरांना कष्ट सहन करावे लागतात व वंशवृद्धीमध्ये देखील बाधा येते. संपूर्ण पूजाविधी नियमानुसार पूजन व हवन करून क्षमा याचना करून जर पिंपळाची लाकूड कापले तर कोणतेही दोष लागत नाहीत. पुराणानुसार जो व्यक्ती पिंपळाला परिक्रमा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच त्याच्या शत्रूंचा देखील नाश होतो. पिंपळ वृक्षाची पूजा केल्याने ग्रहदोष, बाधा शांत होते व कालसर्पदोष, पितृदोष देखील शांत राहतात. नंबर 3, चिंचाचे रोप. चिंचाचे झाड चुकूनही तुमच्या घराजवळ लावू नका. पौराणिक मान्यतेनुसार चिंचाच्या झाडावर वाईट आत्म्यांचा वास असतो. त्यामुळे घराच्या जवळपास चिंचाचे झाड लावू नये. तसेच रात्रीच्या वेळी देखील चिंचेच्या झाडाखाली जाऊ नये. तसेच अजून एक कारण म्हणजे चिंचेच्या झाडाचे लाकूड हे खूप मजबूत असते व त्याची मुळं देखील खूप दूरपर्यंत असतात व ती खोलवर पसरतात. यामुळे झाड घराच्या जवळपास उगवले तर घराला ते नुकसान देऊ शकते. नंबर 4, मेहंदीचे रोप. काही लोक घराच्या जवळपास किंवा घरासमोर मेहंदीचं रोप लावतात, पण वास्तुशास्त्रानुसार हे शुभ मानलं जात नाही. मेहंदीचे रोप खूप लवकर पसरते. वास्तुशास्त्रात हे मानलं जातं की घराच्या जवळपास मेहंदीचे रोप लावल्यास परिवारातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तसेच आर्थिक स्थितीवर देखील परिणाम होत असतो. नंबर 5, एरंडीचे रोप. एरंडीचे बी हे खूप विषारी असतात. यामधून एरंडेल तेल काढलं जातं. हे भारताच्या बऱ्याच हिस्स्यात भेटते. हे एक जंगली रोप आहे, कुठेही उगवू शकते. हे एवढं विषारी असतं की त्याच्या काही बियांच्या सेवनाने माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो. यामध्ये रायसिन नावाचे विष असते जे कोशिकांच्या आत प्रोटीनच्या संश्लेषणाला थांबवते. नंबर 6, पांढरे धवल. याला व्हाईट स्नेक रूट असंही म्हणतात. हे खूप विषारी मानलं जातं. या झाडाला छोटे छोटे पांढरी फुलं असतात ज्यामध्ये एक विषारी अल्कोहोल टेमेटॉल आढळते, ज्याच्या सेवनाने व्यक्तीच्या शरीरामध्ये विष पसरते. नंबर 7, कण्हेर. कण्हेरच्या रूपामध्ये विषारी कार्डियक ग्लायकोसाइड्स असते, ज्याच्या सेवनाने उलटी, चक्कर, लूज मोशन सोबतच कोमात जाण्याची देखील भीती असते. तसेच या रोपाच्या स्पर्शाने शरीराला खाज येते. ज्याच्या फुलांच्या रसाने बनलेले मध देखील माणसाला आजारी पाडू शकते. नंबर 8, खजुराचे झाड. वास्तुशास्त्रानुसार खजुराचे रोप कधीही घराच्या आत लावू नका, कारण खजुराचे झाड घरात लावणे अशुभ मानलं जातं. ज्या घरात खजुराचे रोप असते तिथे धनाची कमतरता राहते. तसेच त्या घरातील व्यक्तीवर देखील कर्जाचा बोजा राहतो. तसेच घरातील सदस्यांचे स्वास्थ्य, आरोग्य देखील खराब होते. नंबर 9, निवडुंग म्हणजेच कॅक्टस. वास्तुशास्त्रानुसार निवडुंगचे झाड घरात लावणे अशुभ मानलं जातं. कॅक्टसचे रोप लावल्यास घरात धन टिकून राहत नाही. यामुळे आर्थिक समस्या येतात. त्यामुळे घराच्या जवळपास जरी निवडुंग असेल तर लगेचच ते हटवून टाका, नाही तर उगाच तुम्ही हैराण राहाल व कधीही बरकत देखील होणार नाही. नंबर 10, बांबूचे छोटे रोप. बांबूचे रोप कधीही घरात लावू नका. हे अशुभता व वास्तुदोषाचे कारण मानलं जातं. वास्तुशास्त्र व हिंदू धर्मानुसार घरात बांबूचे रोप लावू नये. हे घरात लावल्याने
कामं बिघडतात व तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. हिंदू धर्मामध्ये बांबूचा वापर हा मृत्यूच्या वेळेस केला जातो, त्यामुळे हे अशुभ मानलं जातं. नंबर 11, काटेदार रोपं. घरात किंवा घराजवळ कधीही काटेदार रोपं लावू नका. घरात फक्त गुलाबाचे रोप लावणं शुभ मानलं जातं. ते सोडून कोणतेही काटेदार रोपं घरात असणं अशुभ मानलं जातं. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह देखील वाढतो, ज्यामुळे घरामध्ये अशांती राहते. नंबर 12, दूध देणारी झाडं. रुई, आकडा किंवा इतर दूध देणारी झाडे घराभोवती लावणे अशुभ मानलं जातं, कारण या झाडांचा रस विषारी असू शकतो. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले वास्तुशास्त्र व पारंपरिक समजुतीनुसार पिंपळ, वड, चिंच, बाभूळ, कॅक्टस तसेच इतर दूध देणारी काटेरी झाडं ही घराजवळ लावणे टाळावे. यामुळे आपले आर्थिक तसेच सामाजिक देखील नुकसान होत असते. कोणतेही झाड हे शुभ अशुभ नसते, पण वास्तुशास्त्र, पारंपरिक माहिती, धार्मिकदृष्ट्या जी योग्य झाडे आहेत तीच लावणे आपल्यासाठी योग्य असते. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एक लाईक नक्की करा. तसेच ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. माहिती तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.